नमस्ते सर्वांना, उज्ज्वला जर्नी या माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मी स्वागत करते। आज आपण गणपती बाप्पांसाठी गव्हाच्या पिठाचे मोदक करणार आहोत। त्याच्यासाठी मी ह्या वाटीने गव्हाचं पीठ 2 वाटी चाळून घेतलेले आहे, गूळ 1 वाटी विळीवर चिरून घेतलेला आहे, गूळ, तूप अर्धी वाटी, ड्रायफ्रूट, खसखस। आपण आता मोदक बनवायला घेणार आहोत, तर त्याच्यासाठी मी कढई गरम झालेली आहे, कढईमध्ये तूप टाकून घेत आहे। सर्व तूप नाही टाकायचं, फक्त 2 चमचे याच्यात राहून द्यायचं। तूप गरम झालं की याच्यात गव्हाचं पीठ टाकून घेऊयात। गव्हाचं पीठ भाजताना गॅस मोठा न करता मीडियम ते लो गॅसवरती आपण गव्हाचं पीठ भाजून घेणार आहोत। पिठाचा आता कलर बदलायला लागलेला आहे। याच्यामध्ये 1 चमचा आपण तूप टाकून घेऊ, ड्रायफ्रूट परतून घेऊया त्याच्यात। ड्रायफ्रूट परतले की याच्यामध्ये आपण खसखस टाकून घेऊयात। हे पहा, गव्हाचं पीठ छान मस्त भाजलेलं आहे। आता आपण गॅस बंद करूयात। 1 वाटी गूळ याच्यामध्ये टाकून घेऊ आणि हे सर्व मिक्स करून घेऊयात। पीठ ज्यावेळेस गरम असेल ना, त्यावेळेस गूळ त्याच्यात मिक्स होतो चांगला। यावेळेस गॅस परत चालू करायचा नाही, कारण गरम पिठातच आपण गूळ मिक्स करणार आहोत। हे मिश्रण कोमट झालेले आहे आणि एकजीव होण्यासाठी आपण हे मिक्सरला लावणार आहोत। हे आता आपण मिक्सरला बारीक करून घेऊ। मिक्सरला छान बारीक झालेले आहे। याच्यामध्ये आपण विलायची पावडर 1 टीस्पून टाकून घेऊ। हे जे 2 टेबलस्पून तूप राहिलं होतं ना, हे सुद्धा आपण याच्यात टाकून घेऊयात। आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊ। मिश्रण हे कोमटच आहे, अजून पूर्ण थंड झालेलं नाही। तुम्हाला असं वाटलं ना की याच्यामध्ये थोडासा गूळ कमी आहे, तर थोडासा गूळ टाकू शकता। आणि ज्याला जास्त गोड चालत नाही, तर त्यांच्यासाठी 1 वाटी गूळ अगदी परफेक्ट प्रमाण आहे। ह्या साच्याला अगोदर तूप लावून घेऊयात आपण। याच्यामध्ये एक पिस्त्याचा तुकडा टाकून घेते। हे पहा, मस्त मोदक झालेत। आपले मोदक छान असे तयार होतात। गव्हाच्या पिठापासून बनवलेत असे कोण म्हणणार सुद्धा नाही। हे गव्हाच्या पिठापासून मोदक चवीला सुद्धा अप्रतिम असे होतात। आता राहिलेले मोदक आपण तयार करून घेऊयात। सर्व मोदक तयार झालेले आहेत। तुम्ही तुमच्या गणपती बाप्पांसाठी असेच मोदक बनवून ठेवा। तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।